नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवडमध्ये महाशिवरात्र उत्साहात साजरी. महाशिवरात्रीनिमित्त पिंपरी चिंचवडसह शहरातील विविध महादेव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त अभिषेक, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच मंदिरं आकर्षक रोषणाईने उजळून निघाली. मंदिर आवारात हर हर महादेवचा अखंड जयघोष सुरू होता. अनेक ठिकाणी महाप्रसाद, केळी, दूध, खिचडी वाटप करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी. बंजारा समाजाचे आद्यदैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून मिरवणुका काढण्यात आल्या, तर पिंपरी चिंचवड महापालिका भवनात उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि बंजारा समाजाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भोसरीत महिलेला 18 लाखांना गंडा. कार खरेदी विक्रीच्या व्यवहारात एका महिलेची 18,48,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 24 नोव्हेंबर 2025 रोजी भोसरी MIDC परिसरातील स्पाईन सिटी मॉल येथे घडली. अश्विनी अनंता गडकरी यांनी फिर्याद दिली आहे, तर अनिल अशोक चौधरी राहणार अशोकनगर घारगाव याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून लाखोंचा अपहार. श्रीराम फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्जदाराकडून वसुली केलेले लाखो रुपयांची रक्कम कंपनीत न भरता स्वतःसाठी वापरून अपहार केला. हा प्रकार जून 2024 पासून ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आकुर्डी तपस्वी प्लाझा येथील कार्यालयात सुरू होता. अमोल अवसरमल राहणार चिखली यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय वाघमारे राहणार आकुर्डी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू. भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पिंपळे निलग येथील विशालनगर परिसरात घडली. ज्योती सुभाषराव देशमुख असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. संतोष शिषनारायण ढेबरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. यश विजय देशमुख यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.